ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत, समर्पण. आणि यासाठी आपण श्रीमाताजींचा समर्पण व्यक्तीचा दिव्य आविष्कार या लेखनाचा आधार घेणार आहोत. हो, समर्पण म्हटलं की अनेकदा लोकांच्या मनात एक थोडी वेगळी कल्पना येते. अगदी. म्हणजे समर्पण म्हणजे स्वतःला कमी लेखणं, आपले व्यक्तिमत्व पुसून टाकणं, अशी एक काय म्हणतात त्याला, थोडी नकारात्मक छटा वाटते बऱ्याचदा. बरोबर. त्याग किंवा स्वतःला नाकारणं असं काहीतरी आहे. हो, तर आज आपण श्रीमाताजींचा नेमका दृष्टिकोन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. समर्पण म्हणजे खरंच काय? चला जरा खोलात जाऊया. नक्कीच. तर श्रीमाताजी असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीचा एक हेतू असतो, तो म्हणजे दिव्य चेतनेचा, त्या परमसत्याचा एखादा विशिष्ट पैलू व्यक्त करणं. मग यात आपलं व्यक्तिमत्व, आपली इंडिव्हिज्युअलिटी कुठे बसते? ते नाहीसं होतं का समर्पणात? नाही, आणि हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे. श्रीमाताजींच्या मते व्यक्तिमत्व हे आपल्या प्रत्येकाच्या युनिक म्हणजे अद्वितीय प्रकृतीतूनच घडतं. ते आपल्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. ओके. आणि समर्पण हे या व्यक्तिमत्वाला नष्ट करत नाही, उलट ते त्याला अधिक शुद्ध, अधिक तेजस्वी बनवतं. हे ऐकायला खूपच वेगळं वाटतंय, कारण समर्पण म्हटलं की काहीतरी सोडणं, त्याग करणं हेच डोक्यात येतं. मग जर व्यक्तिमत्व जात नसेल तर नक्की बदल काय होतो? श्रीमाताजींनी कनिष्ठ प्रकृती म्हणजे लोअर नेचरचा उल्लेख केला आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? ही कनिष्ठ प्रकृती म्हणजे आपल्या स्वभावातले असे पैलू जे अहंकारावर, अज्ञानावर किंवा मग वासनांवर आधारित असतात. आणि श्रीमाताजी म्हणतात की याच कनिष्ठ प्रकृतीमुळे आपलं जे खरं मूळ व्यक्तिमत्व आहे त्याची चमक कमी होते, त्यात विकृती येते, त्याचा ऱ्हास होतो. तर समर्पण म्हणजे काय? तर ईश्वराकडे योग्य दृष्टी ठेवून या कनिष्ठ प्रकृतीच्या नकारात्मक प्रभावांना बाजूला करणं, ही एक प्रकारची शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. अच्छा, शुद्धीकरण. आणि इथेच खरी गंमत आहे असं वाटतं, कारण असं म्हटलंय की या शुद्धीकरणामुळे व्यक्तिमत्व अधिक वैयक्तिक होतं, अधिक स्वतःसारखं होतं, अधिक समग्र होतं. म्हणजे जे आपण गमावतोय असं वाटतं ते खरं तर अधिक स्पष्टपणे मिळवतोय. हे तर नेहमीच्या विचारांच्या एकदम उलट आहे. अगदी. याला जरा मोठ्या दृष्टिकोनातून बघूया. कल्पना करा, सोनं असतं ना, हो, ते खाणीतून काढल्यावर त्यात माती, इतर धातू मिसळलेले असतात. हो, मग ते तापून शुद्ध करतात. बरोबर. मग काय होतं? सोनं नष्ट होतं का? नाही. उलट ते अधिक शुद्ध, अधिक तेजस्वी, अधिक सोन्यासारखं होतं. त्यातली भेसळ निघून जाते. तसंच काहीसं इथे आहे. ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आपल्या स्वभावातला तो कनिष्ठ प्रकृतीचा कचरा, ती भेसळ काढून टाकते. आणि मग आपलं खरं मूळ चारित्र्य जास्त स्पष्टपणे समोर येतं. अच्छा. जे सामर्थ्य, जे सत्य, जे वैशिष्ट्य आधी त्या अज्ञान आणि अहंकाराच्या धुक्यात लपलेलं होतं, ते आता जास्त प्रभावीपणे, जास्त लक्षवेधीपणे प्रकट होतं. ते नष्ट नाही होत, उलट अधिक सशक्त होतं. वा. म्हणजे क्षमता वाढते. इथे काही शब्द वापरले आहेत: उन्नत होणे, उदात्तीकरण, क्षमता वृद्धिंगत होणे आणि शक्यता कमाल प्रमाणात प्रत्यक्षात उतरणे. मग हे कसं घडतं? समर्पणामुळे. बरोबर. जेव्हा ही कनिष्ठ प्रकृतीची बाधा, अडथळा दूर होतो, तेव्हा काय होतं? व्यक्तीचं खरं स्वरूप, तिचा तो दिव्य अंश जास्त मोकळेपणाने व्यक्त व्हायला लागतो. उन्नत होणं म्हणजे काय? विचारांची, भावनांची पातळी उंचावते. उदात्तीकरण म्हणजे स्वभावातला जो काही उबडधोबडपणा असतो तो निघून जातो, अधिक सुसंस्कृतपणा येतो. क्षमता वाढते, कारण जे अडथळे होते ते गेले. राईट. आणि जी सुप्त शक्ती, जे पोटेन्शियल असतं, ते पूर्णपणे कामाला लागतं. म्हणजे कमाल मर्यादेपर्यंत ती शक्यता प्रत्यक्षात येते. समजलं. थोडक्यात सांगायचं तर श्रीमाताजींच्या मते समर्पण म्हणजे स्वतःला नाकारणं नव्हे, तर स्वतःच्या खऱ्या उच्चतम स्वरूपाला ओळखणं आणि त्याला पूर्णपणे व्यक्त होऊ देणं.
कनिष्ठ प्रकृतीच्या बंधनातून, त्या मर्यादांमधून मुक्त होऊन स्वतःच्या दिव्य क्षमतेपर्यंत पोचण्याचा हा एक मार्ग आहे. म्हणजे आजच्या चर्चेतला महत्वाचा मुद्दा हाच की श्रीमाताजींच्या दृष्टिकोनातून समर्पण म्हणजे व्यक्तिमत्व गमावणं नाही, तर ते अधिक शुद्ध करणं, अधिक प्रभावीकरण आहे, ज्यामुळे त्यातील दिव्य क्षमता अधिक स्पष्टपणे आणि शक्तिशालीपणे व्यक्त होऊ शकते. अगदी अचूक, परफेक्ट सारांश हा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.